ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। शहापुरात चिमुकल्यांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट। बालहक्क आयोगांनी घेतली गंभीर दखल, अधिकाऱ्यांना हाजीर होची नोटीस। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दापूरमाळ येथील आदिवासी मुलींना पाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याच्या गंभीर प्रकाराची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली आहे। या प्रकरणी आयोगाने संबंधित प्रशासनाला सुनावणी नोटीस बजावत 6 जून रोजी मुंबई येथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत। आयोगाने शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांमधील महिलांबरोबरच लहान मुलींनाही पाण्यासाठी डोंगर दऱ्यांतून धोकादायक मार्गाने पायपीट करावी लागत असल्याचे समोर आले होते। आयोगाने आपल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे, अनेक मुलींना दररोज 6 ते 8 किलोमीटर अंतर चालत जाऊन पाणी आणावे लागते। पाण्याचे हंडे डोक्यावर वाहून नेण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून शिक्षणातही अडथळे निर्माण होत आहेत। काही मुलींना दिवसातील 4 ते 5 तास केवळ पाणी भरण्यासाठी खर्च करावे लागत असल्याचे आयोगाने म्हटले आहे। ही परिस्थिती बालहक्कांचे गंभीर उल्लंघन असून शिक्षणाचा अधिकार कायदा RTE ॲक्ट 2009 आणि बालकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम करणारी असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे। लहान वयात मुलींवर पडणारा हा शारीरिक व मानसिक ताण अत्यंत चिंताजनक असल्याचे आयोगाने नमूद केले। या प्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शहापूर तहसीलदार, गट विकास अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना प्रतिवादी करण्यात आली आहे। आयोगाने सर्व संबंधित विभागांना सुनावणीवेळी लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी आतापर्यंत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याचा सविस्तर खुलासा मागवला आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आणि कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सदर सुनावणी 6 जून रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वरळी मुंबई येथील कार्यालयात होणार आहे। सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास किंवा अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयोगाने दिला आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी, ब्युरो रिपोर्ट, शहापूर। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।